त्या भाजपला ग्रीप मिळाली, त्याला लाडकी बहीण जरी निमित्त पुढे केलं असलं तरी खरंच एवढा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो का? तुम्ही जेव्हा प्रचार करत होते तेव्हा तुम्हाला ग्राउंड रियालिटी वाटत होती का? म्हणजे सिरियसली प्रश्न आहे की वाटत होतं की आपल्याला एवढं निवडून येतील किंवा आपण स्वतः निवडून येऊ? नाही, मुळात कसं झालं, एक तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी ही ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि महायुती ही कॉशियस झाली. म्हणजे सगळ्यात काय असतं की आपण जे म्हणतो की दुधाने वाजलं की ताक फुंकून प्यायचं, तर महायुतीने प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक उचललं होतं. योजनांचा फायदा होतोच, होत नाही असं नाही. आमच्या लाडक्या बहिणी योजनेचा हा 100% पण ती लालच दिल्यासारखी नाही झाली का? तुम्ही आम्हाला निवडणुकीला मतदान करा, आम्ही तुम्हाला 1500 रुपये देतोय आणि आता आम्हाला मला एक सांगा, 1500ने काय फरक पडतो? फरक पडला की अख्खं इम्पॅक्ट चेंज झाला महाराष्ट्रात. लाडकी बहीण, तुम्ही सांगा आतापर्यंतच्या कोणत्या निवडणुकीमध्ये एवढी लाडकी बहीण फोकसला झाली? अजित पवार